आता यांची रील यांची मजा बघा. तिरंगा तांदूळ. बाय पिल्लू. आणि घरात आली तर हिला सगळ्या बाहेरच्या गोष्टी पहिल्या मला सांगायच्या असतात. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आज मी चालले आहे, माझ्या मामे भावाची मुहूर्त मेढ आहे आज, तर तिकडे चालले आहे मी सकाळ सकाळी लवकर. आणि परी आणि गणेश असं पण नेहमीप्रमाणे स्कूलला जाणार आहेत. परीची एक्झाम चालू आहे त्यामुळं इधर लय बोलू नका. गणेश नाश्ता करते. या मित्रांनो नाश्ता करायला. परीची एक्झाम आहे त्यामुळे परीला घेऊन जाऊ शकत नाही, पण दुपारपर्यंत मी रिटर्न येणार आहे त्यामुळे काय मग पटकन आवरूया. जरासं माझं काम असल्यामुळे मी हे सगळं तिकडं घेऊन जाणार आहे आणि तिथं आवरणार आहे. चलो आता मी फायनली चाललो आहोत. मी जाऊन मम्मीकडे आवरणार, मग तिकडे सगळं आम्ही एकत्र जाणार आहे. आणि जाता जाता परीला सोडून जाणार आहे. परीचे निम्मे अजून गाडीतच आवरायला, परी काय आमच्या आवरत नाही. तिला शाळेचं पण आवडते काय मोकड्या. आता ती तिकडे जाऊन आवरणार आहे कारण त्याला माहिती आहे इथं जर आवरलं तर मुहूर्तमेढच्या ऐवजी ती लग्नाला जाईल. नाही, जरा गाडीचा प्रॉब्लेम असल्यामुळं तिकडं आम्ही सगळेच एकत्र जाणार आहे. कारण 2-2 खेपा करायला लागणार होत्या, त्यामुळे म्हणले की एक गाडी घेऊन जा. तुला कशाला 2 खेपा करायला लागतात? मला नाही रे, माझ्या भावाला तर लागणार का. मला वाटलं एवढी मग काय मला निम्मी नेणार आणि निम्मी परत नेणार असं आहे सांगायलास. काय तुझा भाऊ काय करायला सांगायला नाही. तर परीला सोडायला आम्ही आलोय आता. चिमू माझं चालले. बाय पिल्लू. ए परी, गणेश खाली कर. परी परी शूलेस. चिखलात बुडेल सगळी. टिकली लावली नाहीस? तेच हुडकायचं, सापडलंच नाही. मला तर विचारायचं. पाणी चांगलं वाढलेलं आहे. 2च दिवस असा पाऊस चालू आहे, तर धरण पण बुडालेलं आहे. आणि जरा कमी तुळशी कट्ट्याला पाणी लागायला. काल 4 तास 2 पायऱ्या कमी होता कंटिन्यू. होय, काल पाऊस भयानक होता. आणि एकसारखा होता. तर आता आम्ही पोहोचलेलो आहे आणि भाऊ आता मला न्यायला येणार आहे. तर आपण जाऊ भावाबरोबर. जाऊ आणि लवकर ये. लवकर तर येऊ, काय काम नसतं तिथं. दुपारनंतर मी मोकळच. झोपली नाही वाटतं. गोवात असते कायम. झालं की माझं ड्रेसिंग टेबल पण तिचं बॅग पॅक कर आणि चलो, तर मी रेडी झालेली आहे आणि आता मी निघणार आहे. ओ चष्मा राहिला. येस. या चिमणीला माझ्या आत्ता झोपवलं. पोरींची बॅग घेऊन शाळेत चाललंस? पिल्ल्या बाबा पोरींची बॅग घेऊन शाळेला चालला. कशा असते डुम्मो. अगं बाई, अगं बाई, अगं डुम्मो, अगं. हश हश. चल 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 चल, तुम्हाला सोडतो पण आहे. आणि तू कुठे जातोस? माझा कार्यक्रम आवरला का नाही, जून मी फरवलं घेऊन येतो. कुठं? गणेशला फरवलं तर पहिलं भरलंय. मला काय कळलं काय म्हणालास. आणि ज्यावेळेस आपण घरात येतो त्यावेळेस तो कार्यक्रम झालेला असतो. ही पावसाची खरं तर खासियत आहे. ही बी नाही तर आम्ही चाललो आहोत फायनली. काही फारसं राहिलेलं नाहीये. निसर्ग बघायला आवडते. बाबा हे आमचा नवरदेव म्हणजे माझा भाऊ आहे हा, आणि ह्याचं लग्न ठरलेलं आहे. ह्याच्यापेक्षा जास्त मीच खुश आहे कारण मला मिरवायला मिळणार ना त्यामुळे.
हा? पण मी किती खुश आहेस आहे अजून हे कसं खुश असं दे आता नाही तुम्हाला त्या दिवशी दाखवते किती खुश आहे. आणि हा आहे माझा मावस भाऊ. हो हा खूप लाड करतो माझा नाही सगळ्यांचाच लाड करतो. आणि ही आहे माझी प्लीशा डंबो माझी. हा. हा. शोला शोला खेळते का नाही तर होय मग काय दिवशी झालंय ना काढस हात लावायचं सोनाला ನೋಡ್ರಿ तुषार डबल घेऊन घाला की छान दिसतं घाला थोडं पूर्ण नाही ग अंदर आणू काय असं बसतं की एवढं बस की बघ फिर तिकडं. मग ते हलतंय का असं इकडे बांधतात किंवा असं इकडं आणि तिकडं. तुम्हालाच माहित होतं बघ. मस्त बघायचे आता इथं नंतर हळद काढण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि सजवलेलं आहे सुंदर असं. धर्म सुख्य सुधाची चैत्यमखिलं चैत्यालयं सालयं प्रोक्तं च त्रिविधं नो मंगलं कुर्वन्तु सन् मंगलानां पूजां पश्यामि भूतं सुखे फलेषु आता व्हायचा पटना वाढले का तुझा ओम नमः सिद्धेभ्यः नमो अरिहन्तानं नमो सिद्धानं नमो ऐर्यानं नमो वज्रायानं नमो लोहे सौवसाहुनं एसो पंच नमो यारुं सौव पावपनासुनं मंगलानं च सव्येसिं पडमं हवै मंगलं पडमं हवै मंगलं पडमं हवै मंगलं पूर्वन्तु चेत् मंगलं कुर्वन्तु नो मंगलं सम्यक् दर्शन बोधरुत्तममलं रत्नत्रयं पावनं देवदेव आदिनाथ भगवान की जय विश्वनाथ भगवान की जय. चिमी ये इकडं किती मांडीवर वर बांधू का हात धरायला नाही खाली 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 याला बांध याला फिरवा इकडे अजून घ्या इकडे बाहेर तुम्हाला बांधायला यायला पाहिजे असं करून घ्या. माझी ओवी ग स्वाहा नमो अर्हते भगवते श्रीमते कल्याण धारणं कुर्मिति स्वाहा ओम आम कुर्मरे मुहूर्तमेट पूजा निमित्ताय महामोक्ष प्राप्ताय जोरात 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 हाँ महामोक्ष फल प्राप्ताय पदार्चनं करोमीति स्वाहा. रांगोळी घालते शक्तीपेक्षा युक्तीने कुमारांचे नाव घेते पंचपरमेष्ठीच्या भक्तीने.
सुरू ए मधुजा क्षितिजाला बोलव राधिका शाळेत जा म्हणून हात मार तुझा आवाज येतो पार्श्वनाथच्या फणीवर कृष्ण खेळतो खेळी अनुरावांचे नाव घेते ऋतेच्या हळद दळते वेळी तबला वाजे पेटी वाजे गोड वाजे विना अरुणरावांचे नाव घेते वन्स मोर म्हणा त्यात सापडला मोती लावीत होते कुंकू त्यात सापडला मोती अरुणरावांचे नाव घेते भाग्य म्हणू किती निरभ्र आकाशात पक्षी फिरतो तासन तास अरुणरावांचे नाव घेते तुमच्या करता खास एकच राहिले आता मोठं मोठं सावित्रीच्या पतिव्रताने कोणत्या पतिव्रताने सत्यवानाला लाभे जन्म अरुणरावांसारखे पती मिळो सातो जन्म दोन धबधबे बंद केले पाणी जायचं नाही सप्टेंबर मध्ये इथं नाही मांडली घेऊन गेल्या मी बाहेर वाजले बघ तर हे मळवटचे आहे ते मला फार आवडते आणि मी त्यांच्याकडून लावून घेतले इकडे सवासनी मसाला आणि त्यांच्याकडून मी ते लावून घेतले घाला मम्मी आता कोण काढणार आहे सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम असतो कार्यक्रम झाल्यावर फोटो काढणे आपल्या तिघींचे कडे या गं. ह्यांना नंतर घेऊया मी डिस आहे आता आता यांची रील चालली यांची मजा बघा तुम्ही कोण म्हटल्यावर तुम्ही मला द्यायचं नाही बॅग लय वैतागले या ताई आत्ता आला ताई या राणी ताई आत्ता आला हो आता आले बघ काय गर्दी होती बसला येऊपर्यंत बास झालं चिड ग चिड चिड ग हे जरा पाणी घेतलं नको पाणी वगैरे काय ताई पाणी घ्या खरं बोलू नका चुकून चहा बी काय नको हे करा की बोला की काय ताई बोलण्यापेक्षा की नाही जास्त ऍक्शन कर काय नकोच आहे ताई साडी घ्या नको नको काय नको आहे ना कोणा ताई साडी घ्या हो घ्या हो असं का करायला लागलं घ्या की का चुकलं विचारा की पुढे जावं पुढे जावा पुढे जा हे घ्या ताई आणि एकटी काढून द्या कोणाची आणि एकटी काढून द्या की. आता एक मला दाखवायचं नाही हसायचं हे धरा ताई
आणि एक एक पाहिजे. छान 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 आहे, छान छान आहे. दोघी दाखवा एक छान छान करून दाखवा. असं करायचं आता. लय लाडाची ग. सोने सगळे बाकी सगळे जावा तिकडं. इकडं समोर थांबा की. या या बांगडी घालणार आहे. अहो ते केळीचं पण असं करतात की. इकडनं घेतीस काय बघ जरा येते. काय पाणी ठेवतो का जरा व्हिडिओ. तर आत्ताच मी आलेले आहे, म्हणजे येऊन थोडा वेळ झाला आणि चेंज वगैरे करेपर्यंत गणेशनं चहा ठेवलेला न सांगता. बाळानं माझ्या चहा ठेवलेला नेहमी मीच ठेवतो चहा. नेहमीच. हां, हे पण खरंच आहे. खोटं असलं तरी खरंच आहे आणि खरंच आहे. आता खरंच म्हणायला पाहिजे आहे की नाही? तर कार्यक्रम आजचा खूप छान झाला. उद्या परत मेहंदीचा वगैरे कार्यक्रम आहे, तर उद्या पण जावं लागेल. आणि आज आम्ही बांगड्या आणल्यात, हिरव्या हिरव्या कलरच्या बांगड्या आम्ही आणलेल्या आहेत. सगळेजण गाणं म्हणाल्यात, लाल लाल कलरच्या बांगड्या. अगं पण लाल कलर कुठे आहे, मग हिरव्या हिरव्या कलरच्या. तर दिवस आजचा खूप छान गेला आणि उद्या परत आम्ही जाणार आहोत मेहंदी काढायला. बाहेर आहे तुमची मग बायकांचं भारी असते. पुरुष बिचारे असे बाहेर असे हाताची घडी घातलेली असतात, तिकडं बघ तिकडं बघ. ऑब्झर्वेशन करणं. बायका आपल्या इकडं पळत असतात. सगळं झालं की रील करत बसल्यात, काय काय करत बसल्यात. माझ्या मते मित्रांनो, लग्नाची घाई म्हटली की सगळ्यांकडे एक चेहऱ्यावर एक उत्साह असतो, पण त्यातल्या त्यात बऱ्यापैकी काही अशा असतात की उगाच इकडे तिकडे पाहिजे. हे झालं ते झालं, परत इकडे हे झालं ते झालं. म्हणजे असं आव्हान आहे. आज असं कोण नव्हतं काय, असं कोण नसते, पण एक तर तसं असतं. हा काय घेतलं, हा ठीक आहे ठीक आहे, हा हे केलं ना, हा हे केलं ना, हा ठीक आहे मग जावा. नुसतं तिकडनं पळायचं काम तर काय काडी मात्र नसते. असा एखादा किस्सा जर झाला असेल तुमच्या बाबतीत प्लीज कमेंट बॉक्स मधून सांग. चलो आता तर व्हिडिओ एडिट करते, कारण नवरदेवाला खूप घाई आहे व्हिडिओ बघायची. तो मला आधी तिथनं येताना सांगितलं आजच्याच दिदी व्हिडिओ टाक, मला बघायचा आहे तो व्हिडिओ म्हणून. तर त्याच्यासाठी मी खरं तर एडिट करत आहे. चलो तर मग हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटून नवीन ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर. बाय बाय मित्रांनो, गुड नाईट, टेक केअर. तर आम्ही आता चाललोय सांगलीत, थोडंसं काम आहे म्हणून, आणि बराच अंधार पडलाय. खरं तर लवकर जायचं होतं, पण गप्पा मारण्यात आमचा एवढा वेळ गेला की आम्हाला कळालं नाही की हिला कसं आहे, घरातून ही बाहेर गेली आणि घरात आली तर हिला सगळ्या बाहेरच्या गोष्टी पहिल्या मला सांगायच्या असतात. त्याशिवाय हिला पिकअप मिळत नाही, हे नाही. तर अरे परी कुठे गेले? खाली गेले, खाली गेले. ठीक आहे, तर चलो आम्ही जाऊन येतो. आणि माझी एक बॅग मम्मीकडे राहिलेली आहे, त्यामुळं हातातलं, पायातलं, नाकातलं, कानातलं सगळं त्यात राहिलेलं आहे. त्यामुळे मी आहे या अवस्थेत जाणार आहे सांगलीत. तर माझं अजून एक वॉच आहे, ते मी घालू शकते, बट शोधना पडेगा क्योंकि मेरा बहुत सा सामान इधर उधर हो गया है. गनो परी हे दिख गया मुझे, सेंट के बॉटल के पीछे छुपा था. कुछ नहीं बेटा, मिल गया. चल चले. किती पसारा करून ठेवला रे खरं गणेश, किती पसारा केलाय. मम्मी केलाय, होतो का दिवसभर घरात. बॅग ते घेतलास काय?